नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण चवीला खूपच छान लागणारी कुरकुरीत रेसिपी बनवूयात। रेसिपी बनवायला खूप साधी सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। एका भांड्यामध्ये चाळण ठेवायची आहे आणि या चाळणीतून 1 कप बेसन पीठ घेतले ते चाळून घ्यायचं आहे। पीठ वापरताना नेहमी चाळून वापरायचं। आता याच चाळणीमध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचे, तेही आपल्याला एकसारखं चाळून घ्यायचं आहे। दोन्ही पीठ आपण चाळून घेतलेली आहेत। आता ही दोन्ही पीठ आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात। पीठ एकसारखं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात। 1 छोटा चमचा हातावरती क्रश केलेला ओवा घालायचा आहे। 1 छोटा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, 1 मध्यम आकाराचा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा हळद, थोडासा हिंग, अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे संपूर्ण मसाले आपण पिठामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात। संपूर्ण मसाले पिठामध्ये एकसारखे मिक्स करून झाले की यामध्ये 1 चमचा खाण्याचं तेल घालून घेऊयात। आता हे तेल आपल्याला पिठाला एकसारखं चोळून लावायचं। जोपर्यंत या पिठाची अशी मूठ होत नाही तोपर्यंत। इथे मी 1 कप पाणी घेतलंय। थोडं थोडं करून आपल्याला या पिठामध्ये हे पाणी घालून घ्यायचंय। पाणी वापरताना सुरुवातीला अगदी थोडं पाणी वापरायचं आणि जसं लागेल तसं पाणी घालत घालत याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा। एकदा का याचा छान गोळा तयार झाला की हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे। पीठ आपलं भिजवून तयार झालेलं आहे। आता हे भिजवलेलं पीठ आहे ते आपल्याला थोडा वेळ मुरण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचंय। साधारण 5 ते 10 मिनिट झालेले आहेत। पीठ आपलं अगदी घट्टसर झालेलं आहे। आता यावरती चमचाभर खाण्याचं तेल घालून घेऊयात आणि एकसारखं या गोळ्याला लावून घेऊयात अशा पद्धतीने। आता आपल्याला याचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत। एवढ्या पिठाचे साधारण 2 गोळे या आकाराचे तयार झालेले आहेत। दोन्ही मी कणकेचे गोळे याच आकाराचे बनवून घेतलेले आहेत। आता किचन ओट्यावरती किंवा पोळपाटावरती थोडंसं बेसन पीठ घालून घ्यायचंय किंवा थोडंसं तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय। इथे मी दोन्ही पीठं थोडी थोडी वापरलेली आहेत। बेसन पीठ जरा चिकटसर असतं, बेसन पिठाऐवजी तुम्ही तांदळाच्याच पिठाचा वापर करा। आता आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने अगदी पातळ आकारामध्ये ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो तशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे। लाटल्यानंतर लगेच सुरीने आपल्याला बाजूचा आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आपल्याला या चपातीला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने राहिलेले पीठ आपण बाजूला ठेवून देऊयात। आता काटा चमचा घेतलेला आहे त्याने आपल्याला अशा पद्धतीने यावरती होल करून घ्यायचे। संपूर्ण याला आपण अशा पद्धतीने होल करून घेतलेत। लगेच आपण सुरीने व्हिडिओमध्ये दाखवले तशा आकारामध्ये कट करून घेऊयात। बनवायला खूप साधी सिंपल आहे, चवीलाही खूप छान लागते। अशा आकारामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने मार्केटमध्ये बिंगो मिळतात त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे। अशा पद्धतीने बघा, दिसताना तर खूप सुरेख दिसते। गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। लगेच आपण तळण्यासाठी तेलामध्ये सोडून घ्यायचे। जेवढे आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी जमतील एवढ्या तेलामध्ये घालून घ्यायचं। गॅस अगदी लहान ठेवायचा आणि दोन्ही बाजू आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाहीये, तरच ही रेसिपी कुरकुरीत तयार होते। अशा पद्धतीने दोन्ही बाजू आपल्याला एकसारख्या भाजून घ्यायचे। भाजल्या की लगेच आपण तेलातून बाजूला काढून घ्यायच्या आणि राहिलेले कणकेचं आहे तेही आपण अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं। खूप छान आकार आलेला आहे, अजिबात या फुगले गेलेले नाहीयेत। यावरती आपण काट्या चमच्याने होल केलेला होता, यामुळे तुम्ही पाहू शकता अतिशय क्रिस्पी असा दिसायला सुरुवात झालेली आहे। आता यावरती आपण थोडे मसाले घालून घेऊयात। 1 छोटा चमचा आमचूर पावडर घालूया, 1 छोटा चमचा लाल तिखट घालूयात आणि सैंधव मीठ घालून घेऊयात। आता हा चटपटीत मसाला आहे तो आपण एकसारखा यावरती लावून घेऊयात। आंबट तिखट तेवढीच कुरकुरीत रेसिपी खाण्यासाठी तयार झालेली आहे।
कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते, चवीला खूप छान लागते. लहान मुलांना काय मोठ्या माणसांनाही आवडेल अशी रेसिपी आज आपण बनवलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू.